नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया जवसची चटणी। याला आळशी सुद्धा म्हणतात। ही चटणी कशी बनवायची, यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगते मी। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम मी जवस घेतले। हे 100 ग्रॅम जवस आहे। हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, असे तडतडपर्यंत हे भाजायचे आहे। ही चटणी आपल्या रोजच्या आहारामध्ये रोज खाल्ली तर खूप फायदे त्याचे। अशा प्रकारे भाजून घ्यायचे आपल्याला। ते थंड करत ठेवायचे। भाजून झाल्यानंतर हे आपले भाजून झाले, ते एका भांड्यामध्ये मी काढून ठेवले। आता मी लसूण घेतले, एक लसूण, ते आपल्याला भाजायचे। पण मी लसूणची साली काढल्या नाहीत, तशी अक्कीचे अक्की लसूण घेतले व्यवस्थित साफ करून। तेही आपल्याला भाजून घ्यायचे। हे भाजून झाली ती पण। आता त्यामध्ये आपल्याला अजून भाजून झाल्यानंतर ही पण थंड करत ठेवायचे। तर शेंगदाणे घ्यायचे, एक मी छोटी वाटी शेंगदाणे घेतले, तेही भाजायचे आपल्याला व्यवस्थित। हे व्यवस्थित भाजून झाले शेंगदाणे पण। शेंगदाणे साली आपल्याला काढायचे नाहीत, तशी अक्कीचे अक्के शेंगदाणे घ्यायचे। आपल्याला थोडंसं मी सुकं खोबरं ॲड केलं त्याच्यामध्ये, जास्त नाही, मी थोडंसंच घेतलं आहे। तेही आपल्याला थोडंसं भाजायचं आहे लालसर। हे भाजून झालं आपलं। आता त्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता घेतला। तुमच्याकडे जर कढीपत्ता सुकवलेला असेल तरी तोही वापरला तरी चालेल, पण माझ्याकडे सुकवलेला नसल्यामुळे मी थोडा हिरवाच होता, तोच घेतला आहे। तो भाजून घेतला मी चांगला। आता त्यामध्ये मी सफेद तीळ घेतले, ही छोटी वाटी घेतली मी। सफेद तीळ पण व्यवस्थित भाजून घ्यायचे, थोडेसे लालसर होईपर्यंत। ज्यांना सांधेदुखीचा आजार आहे त्यांनी ही चटणी नक्की घरी करून घरी करा आणि रोजच्या आहारामध्ये नक्की घ्या। ही जवसाची चटणी खायचे खूप फायदे आहेत। ते काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला खाली लिहून देते, पण अशी चटणी नक्की तुम्ही घरी करा। हे आपले सफेद तीळ पण भाजून झाले। आपल्याला एवढं साहित्य सगळं भाजून घ्यायचं पहिलं। ते सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया परत अशा प्रकारे, आणि ते थंड करत ठेवायचं थोडा वेळ। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घ्यायचं सगळं साहित्य। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट, एवढं साहित्य घेऊन हे पण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। अशी चटणी नक्की घरी करा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की चटणी कशी झाली। हे बघा, आपले मिक्सरमध्ये बारीक झाले आणि व्यवस्थित डब्यामध्ये आपल्याला ती पॅक बंद करून ठेवायची। जशी लागेल तशी आपण काढून घ्या। अशी व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायची। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।